पाटगाव मौनी जलाशय 100% भरला। धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग। बुदरगडच्या पश्चिम भागातील पाटगाव येथील मौनी सागर जलाशय 100% भरला आहे। गेले 10 दिवस पाटगाव येथील धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने वेदगंगा नदीला महापूर आला होता। पण 2 दिवस पावसाने उसंत घेतली होती, पण पुन्हा मुसळधार पाऊस पडत असल्याने अखेर मौनी सागर जलाशय 100% भरला आहे। सध्या धरणाच्या सांडव्यावरून कमी प्रमाणात विसर्ग होत असला तरी पाऊस वाढल्यास वेदगंगा नदीला पुन्हा महापूर येण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। धरणातून वीज निर्मितीसाठी 200 क्युसेसने पाणी सोडले जात आहे। गत वर्षीच्या तुलनेत याही वर्षी हे धरण आधीच 2 महिने भरले आहे। गत वर्षी हे धरण 25 सप्टेंबरला भरलं होतं। यावर्षी हे धरण 30 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजता पूर्ण क्षमतेने भरलं। पश्चिम बुदरगडसह अनेक गावांना वरदान ठरलेले हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे। त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान पाहायला मिळतंय। धरणात सुमारे 3.75 टीएमसी पाणी साठा झालाय। धरण परिसरात 1 जून पासून आज अखेरपर्यंत सुमारे 5609 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। प्रकल्प पाणी पातळी 626.60 मीटर इतकी आहे। तालुक्यातील कोंडोशी, नागणवाडी, फये हे लघु प्रकल्प अगोदरच भरले आहेत। पाटगाव धरण भरल्याने तहसीलदार डॉक्टर अर्चना पाटील यांनी नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावं अशा सूचना केल्या। महानकर न्यूजसाठी नारायण सुतार, सोनाळी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।